स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून आपल्या आध्यात्मिक जीवनाचं सार आणि त्या साधन मार्गातला प्राण अशा सर्वोत्तम तत्वाला जपण्याच्या भावनेतून देवाला केलेली प्रार्थना म्हणजे हा अभंग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। भगवान श्री गोपाल कृष्ण आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज या विभूतीद्वयांचा संपन्न होणारा जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने आपल्या ह्या वडांगळी गावी ग्रामस्थ आणि विशेष करून गावातील नवतरुण मंडळ या सगळ्यांच्या संकल्पाने संपन्न होणार हा उत्सव पूर्णाहुतीच्या क्षणापर्यंत येऊन ठेपलेला आहे। ही आजची उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा या उत्सव समितीच्या संपर्काने आमची कीर्तांगळीकर ग्रामस्थ मंडळी रामभाऊ दगूभाऊ असतील, प्रणव खुळे असतील यांच्या संपर्काने माझ्यापर्यंत आलेली आहे। आपण उत्सवाप्रती धारण केलेला सद्भाव हा कोणत्याही कीर्तनकाराला तुमच्या गावात प्रेमात पाडण्यासारखा आहे। त्याचं कारण आपण आपल्या मित्रावर प्रेम करतो याची सर्वोत्तम अभिव्यक्ती त्याला खायला घालतो अशी आहे। दोस्तीचं मूल्यांकन तसंच असतं ना। दोस्ती नुसती दिल भरून होत नाही, बिल भरून होते। वारीतली दोस्ती कुठपर्यंत टिकते? 3 वेळा चहा पाजल्यानंतर दोस्ती तुटते। तो काय म्हणतो? 3 वेळा झालं मीच बिल भरतोय, चौथ्यांदा चालू मालिकेत त्याला थर्ड मारून हा चहा पिऊन परत जॉईन होतो। म्हणजे खाऊ घालणं हे प्रेमातलं सर्वोत्तम आहे। त्यामुळे वारकरी संप्रदाय हा खाऊ घालणाऱ्यांचा संप्रदाय आहे। आणि एवढ्यांना खाऊ घालणं म्हणजे खाऊ नाही, खाऊ आहे। विठ्ठला विठ्ठल विठ्ठल। मशिदीत प्रवचन असतात, भंडारा असतो। चर्चमध्ये लेक्चर असतं, भंडारा असतो नाही। उत्सवामध्ये भंडारा असतो, लोक असतात म्हणून भंडारा असतो। काही लोकांचा यात गैरसमज ते म्हणतात भंडारा असतो म्हणून लोक असतात, असं नाही। विठ्ठला कारण भंडारा असतो म्हणून लोक असतात असं जर असतं तर ही एवढी माणसं 8:45 वाजता असती। ही सगळी गावकरी आहेत, त्याच्यात 8:45 असतील। मला म्हणायचं काय आहे, वारकरी संप्रदाय खाऊ घालणारांचा आहे। याची निराळी ओळख सुद्धा खाऊ घालण्यातलीच आहे। एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी। इथल्या संप्रदायाच्या पहिल्या कीर्तनकाराने सुद्धा खाऊ घालण्याचाच विक्रम केलाय। नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। जसं मैत्रीतलं प्रेम खाऊ घालण्यावरून कळतं, तसं देवावरचं प्रेम उत्सवातून कळतं। त्याला व्यक्त होण्याची उत्तम जागा आहे। आम्हाला देव फार आवडतो, सप्ताह एकदम दलिंदर, काहीच उपयोग नाही त्याचं। ते कीर्तन असतं 9 ते 11, माणसं पण 9 ते 11च। तसा काकडा असतो ना 4 ते 6, कळतच नाही ती माणसांची वेळ आहे का संख्या आहे। किती माणसं काकड्याला? 4 ते 6 असं नाही। आपलं प्रेम देवावर आहे ना, ते व्यक्त होण्याच्या काही जागा असल्या पाहिजेत, जागा असल्या पाहिजेत। त्याला उत्सव म्हणतात। आपल्याकडं उलट राहतं कधी कधी, आपलाच माणूस आहे काढा त्याचं काम, असं नाही। तिथं अधिक ओतप्रोत केलं पाहिजे। श्रीमद भागवत याला प्रमाण आहे। ते म्हणतात देवाच्या संबंधाने करायची सगळी कामं बाजूला टाकावी आणि देवाचा उत्सव करावा, असं भागवत म्हणतंय। मी म्हणून भागवत नाहीये, भागवणं आपलं कामच नाहीये। ऐका, अन्य धर्म तिरस्कृत्य
पुरस्कृत्य महोत्सवान. नाथ महाराजांनी यावर सुंदर भाष्य केलंय. उत्सवावर नाथ महाराज भागवतात सांगतात, असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावा उत्सव. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे ना, तुमच्याकडे वैभव आहे ना, तर मग काय करावं? भव्य दिव्य असा उत्सव करावा. त्याच्यात पाठीला आणावा. पाठीला आणावी असं नाही म्हटलं. विठ्ठला आमच्या मुंबईत उत्सव करतात, पाटील आणतात नाही, पाटीला आणतात. मला म्हणायचं काय आहे, सामर्थ्य वैभवातून देवाचा उत्सव केला पाहिजे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे, सगळ्या साधना एका बाजूला आणि एक उत्सव एका बाजूला. एक उत्सव काय काय करतो सांगू आपल्याला. सूर्य उगवतो हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या प्रकाशात कोण कोण काय करतं हे त्याला माहिती आहे. त्याच्या प्रकाशाने जगात काय काय झालं हे जसं सूर्यालाच कळत नाही, तसं उत्सवाने आपल्या जीवनावर काय काय चांगले परिणाम झाले ते उत्सवाला सुद्धा कळणार नाही. फार नाही काही झालं तरी 8 दिवस माणूस माणूस होतो. विठ्ठला विठाला 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 विठाला. पतनाकडे निघालेल्या मानव्याला पुन्हा अधिष्ठित करणं ही उत्सवाची किमया आहे महाराज. पतनाचं काय कराल तुम्ही? मी एका पत्रकाराला म्हणाल, तुझा शब्द चुकलाय. त्यांनी लिहिलं होतं पाशवी बलात्कार झाला. म्हटलं बलात्कार ही संकल्पना पशुत नसते. विठ्ठला विठाला 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 विठाला. ही जी मानव्याची घसरण आहे आणि आपण जागोजागी त्याची दृश्य पाहतो, काही नवीन नाहीये. पाणपोईच्या ग्लासाला साखळी हा आपलाच पराक्रम आहे. कशाला साखळी लावावी लागते? पाणपोईच्या ग्लासाला. पाणपोई कोणा करताय? आपल्याच करता. पण तरी ज्याने केली त्यांनी साखळी ग्लासाला का लावली? तो साखळीचा ग्लास नाही, तो आपला क्लास आहे. की हे ग्लासला सुद्धा टिकू देतील याच्याबद्दल शंका आहे. याच्याबद्दल शंका आहे. कधी कधी सांगावं लागतं सप्त्यातून सुद्धा, जाताना आपलीच चपला घालून जा. विठ्ठला विठाला विठाला विठाला. बरेच लोक तरी पण बोंबलत असतात, एवढे सप्ते होतात तरी माणसं अशी कशी. मी त्याला म्हटलं, एवढे सप्ते होतात तरी माणसं अशी, हा नसतात तर कशी? याला म्हणा अशी कशी. हे सगळं थांबून धरलंय, हे सगळं थोपून धरलंय. हे उत्सवाचे परिणाम आहेत. त्यामुळं आपल्या गावच्या युवकांना, तरुणांना द्यावी तितकी धन्यता थोडी आहे की त्यांनी अशा प्रकारचा हा भगवंताच्या उत्सवाचा आनंद यज्ञ आयोजित केला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्या. या गावचे युवकच चांगले आहेत असं नाही, हा सप्ताह चांगला होतो म्हणजे या गावचे वृद्ध सुद्धा चांगले आहेत. नाही तर चांगल्या चांगल्या गावातले वृद्ध पोरांना असं करू देतील? विठ्ठल हे होऊ दे ना, हे सुद्धा भीक नको. पण कुत्रावर ही काही कमी आहे का? मला वाटतं अशा सुंदर मिलाफातून आपण हा उत्सव करत आहात. आणि सगळ्यात महत्वाचा उत्सव 7 ते 9 आहे. फार छान. कीर्तनाची आदर्श वेळ आहे. 9 ते 11 हा खरं तर आमचाही नाईलाज आहे, कारण ते कीर्तनच 9 ते 11, त्यालाच 9 ते 11 म्हणतात. आणि ही वेळ अगदी रास्त आहे. भगिनींकरता तर याविषयी विशेष अनुमोदन पाहिजे, कारण 8 दिवस आपल्याला संध्याकाळी, बोला ना, संध्याकाळी 8 दिवस चूल पेटवायची नाही. आणि चूल पेटवावी न लागणं म्हणजे आपण माहेराला असणं. कारण माहेराचा आनंद म्हणजे काय, तिकडे जायचंच नाही, डायरेक्ट जेवायलाच बसायचं. त्यामुळं 8 दिवसाचा उत्सव नाही, वडांगळी मधलं हे तुमचं माहेरपण आहे. हे माहेरपण आहे. आणि असा आनंद, अशी पर्वणी आपण वडांगळी ग्रामस्थांनी आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील गणमान्य मान्यवर अशा कीर्तनकारांना निमंत्रित केलंय. गोड गळ्याची अशी ही महाराष्ट्रातील अग्रणी अशी गंधर्व सभा, तितक्याच अनुसंधानाने श्रवण करणारे
आपण सर्व श्रोते अशा ह्या सगळ्या पर्वणीचा हा शेवटचा सायम सेवा प्रकार आहे. विठ्ठल ज्या निमित्ताने आपण हा उत्सव करत आहात त्याचं निमित्त अत्यंत दिव्य आहे. कारण जगातल्या सगळ्या दिव्य महापुरुषांच्या नावाने हा उत्सव आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज या दोघांची जयंती आपण संपन्न करत आहात. आणि यंदा तर इतका त्रिवेणी योग आला, त्याच दिवसाला 15 ऑगस्टही आलं. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन या वेळेला भाग्यवान झाला. त्याचं कारण दिनांना स्वातंत्र्य देणाऱ्यांची जयंती होती. स्वातंत्र्य दिन विठ्ठला तुम्ही फार टेन्शन काही घेऊ नका, आपलं चालू राहील. थोडं थोडं 5G चालू ठेवा. ऐका, आपल्याला हे दोघे एकाच दिवशी जन्माला येणं हा योगायोग नाही, हे सगळं नियोजन आहे. कृष्ण आणि भगवान ज्ञानेश्वर महाराज दोघांचा जन्म एकाच दिवसाचा आहे. कारण या दोघांच्या बाबतीत बऱ्याच सिमिलरिटीज आहेत, खूप साम्यता आहेत, खूप समानता आहे. जन्माला आले गरज नाही कोणता ऋतू चालू आहे. वर्षा ऋतू. कोणत्या ऋतूत जन्माला आले? वर्षा ऋतूमध्ये. दोघे वर्षा ऋतूतच का जन्माला आले? त्याचं कारण दोघे राजे होते म्हणून. कृष्ण राजा आहे, द्वारकेचा राणा, आणि ज्ञानेश्वर महाराज राजे आहेत, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. दोघे राजे आहेत, आणि राजे म्हटल्यावर वर्षावरच पाहिजेत. विठ्ठल बरेच जण त्या ऋतूची वाट पाहतात, पण आपला ऋतूच वेगळा असेल तर कसं काय होणार? ऋतू तसा आहेत, वर्षा, शरद वगैरे. विठ्ठल ऐका, दोघांचा ऋतू एक सारखा. कोणता? बोला राहुल महाराज, आपलं मंडळ आहे सगळे. ऋतू कोणता? वर्षा. पुढे या दोघांचा महिना पण एकच. कोणता? श्रावण. हे दोघे जन्माला आले श्रावणात, आणि अख्खं जग ठेवलं श्रवणात. सगळ्यांचे कान तृप्त केले दोघांनी. कारण दोघांना प्रवचन करायची फार हौस. म्हणजे हौस नसताना प्रवचन केलं, इतकी हौस. कृष्णाने जिथं प्रवचन केलं तिथं मांडव नव्हता, तांडव होता. मांडव कसला? बरं, तिथं भजनासाठी लोक जमले नव्हते, भांडणासाठी जमले होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव बोला किम कुर्वत संजय. भांडणा करता जमले होते. ते म्हणतात भांडण नंतर करा, पहिलं आपलं प्रवचन ऐका. कृष्णाने तिथं प्रवचन केलं. ज्ञानेश्वर महाराज जिथं प्रवचनाला बसतात तिथं कुठं व्यासपीठ होतं? एका पडक्या मोडक्या खांबाला पाठ टेकून सुरू केलं. म्हणजे दोघे श्रावणात आणि जगाला ठेवलं श्रवणात. ऐका, या दोघांचा पक्ष पण एकच. गडबडू नका, मी शुद्ध का वद्य विचारतोय. कृष्णाने त्याच्या अगोदरचे सगळे अवतार हे शुक्ल पक्षात घेतलेत. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम सगळे शुक्ल पक्षात. पण कृष्ण वद्य पक्षात का? कारण सुटलेल्या लोकांना सोडवण्याकरता भगवान प्रगट झाले होते. त्यामुळे कृष्णाने संतांसोबत संघटन उभं केलं. त्यामुळे संत आणि श्रीकृष्ण या सगळ्यांनी वद्य पक्षाला सन्मानित केलंय. तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांपासून पुण्यतिथ्या चेक करा. निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कोणत्या महिन्यात? ज्येष्ठ वद्य. फक्त वारीत येते म्हणून ती मामासाहेबांनी तथा त्यावेळच्या वारकऱ्यांनी पौष वद्यात केली. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज ज्येष्ठ वद्य, ज्ञानेश्वर महाराज पटापट बोला कार्तिक वद्य, सोपान काका मार्गशीर्ष वद्य, मुक्ताबाई वैशाख वद्य, एकनाथ महाराज फाल्गुन वद्य, नामदेव महाराज आषाढ वद्य, तुकाराम महाराज फाल्गुन वद्य. शोधा तुम्ही सर्व संत. या संतांनी
वद्य पक्ष निवडला. आणि कृष्णाचं धोरण असं आहे, तो एखाद्या ठिकाणी जात नाही, ते ठिकाणच तो होतो. त्यामुळे वद्य पक्षाला नाव काय पडलं? कृष्ण पक्ष. काही माणसं पक्ष सोडतात, काही फोडतात. विठ्ठला ते एकटेच येत नाही, सहकुटुंब सहपरिवार सगळे घेऊनच निघतात. मला काय म्हणायचंय, कृष्ण वद्य पक्षात नाही आला, त्या पक्षाला कृष्ण बनवलं. दोघांच्या जन्माचा वार मात्र भिन्न आहे. कृष्ण बुधवारी, वसुनाम तिथी बुधवार असे. काय ज्ञानेश्वर महाराज गुरुवारी, तिथी वद्य सप्तमी. का बरं असं केलं? या दोघांच्या आवडी फार समान आहेत. समान तिथी, समान मास, समान पक्ष. काय कारण आहे? या दोघांमध्ये खूप समानता आहेत. एक एक सांगतो, आपण ध्यानात घ्या. या दोघांना झाडं फार आवडतात. कोणाला? बोला पटापट. कृष्णाला आणि ज्ञानेश्वर महाराजांना. कोणती झाडं आवडतात? मी फक्त डेमोजेनिक म्हणून सांगतो. कृष्णाला सगळ्यात जास्त आवडतं झाड तुमच्या गावाच्या नावाचं. तसंच वडांगलीला नाही आलो मी. कृष्णाला सगळ्यात आवडणारं झाड कोणतं? वड. मी सांगत जाईन, तुम्ही आंगळीवर मोजा. विठ्ठला सगळ्या आंगळ्या देवानी इकडच घातल्यात. विठ्ठला तिथं वडांगळी, तिथं कीर्तांगळी, तिथं खडांगळी. मग वड आवडतो. किती आवडतो सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला प्रलयाचं वर्णन आहे, त्या स्वाध्याय परिवारात प्रार्थना शिकवल्या जायच्या. त्याच्यात गोविंद दामोदर स्तोत्र शिकवलं जातं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम. बोला, स्वाध्याय परिवार आहे ना? कोणत्या झाडाचं नाव आलं यात? तुम्ही श्लोक म्हणता, बरोबर आहे. अर्थ माहिती आहे ना त्याचा? तो माहित नाही तर आपण आहे ना, त्याच्यासाठीच आहे. वटस्य पत्रस्य. काय केलं श्रीकृष्णाने? करारविंदेन. करारविंद म्हणजे कर म्हणजे हात, आणि अरविंद म्हणजे कमळ. देवाने काय केलं? कर कमळ. कर कमळ म्हणजे भाजपा काँग्रेस युती नव्हे, हात आणि कमळ. विठ्ठल आता कमळाने हात घातलाय तो भाग वेगळा. ऐका, करारविंदेन, कर रूपी कमळामध्ये देवाने अजून काय केलं? पदारविंदम, पाय पकडला. काय केलं पुढे? मुखारविंदे विनिवेशयंतम. मुखामध्ये घातला काय? पायाचा अंगठा. भक्तांनी विचारलं मुलाखतीत, कृष्णा कोण फोटोग्राफर होता? ते म्हणाले, का ही पोज आणली कुठून? दुसरी एखादी सपोज असती तर आम्ही समजलो असतो पोज. आता का पॉज द्यायचा का? विठ्ठला श्रोते मेहनतीपासून दूर चालल्याचं लक्षण आहे. ऐका, देवाने आपल्या हातात पाय धरला आणि पायाचा अंगठा तोंडाने चोखायला लागला. असं का केलं? भगवान म्हणाले, माझे लई भक्त म्हणतात की देवाच्या पायात सुख आहे, एकदा टेस्ट करून बघूया. काय सांगो तुझ्या चरणीचा सुख, काय सांगो तुझ्या चरणीचा सुख, काय सांगो तुझ्या चरणीचा सुख, काय सांगो तुझ्या चरणीचा सुख. अनुभव ठाऊका नाही तुझ, नाही तुझ, अनुभव ठाऊका नाही तुझ, नाही तुझ, अनुभव ठाऊका नाही तुझ, नाही तुझ, अनुभव ठाऊका नाही तुझ, नाही तुझ. तुला नाही माहिती तुझ्या पायात काय गोडी तुझे आहे ती? पायी सुखे सर्व आहे, तुझे पायी सुखे सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व म्हणे काही न मागे आणि तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख तुका म्हणे
त्याच्या चरणाजवळ सुख आहे ना. मग तो भगवान पायाचा अंगठा चोखू लागला. प्रलय काळामध्ये मार्कंडेयाला भगवंतानी जे दर्शन दिलं हे त्याचं वर्णन आहे. त्या जळावर एक पान तरंगत आलं. ते पान वडांगळीचं होतं. वडाच्या पानावर भगवान कृष्ण झोपलेले होते. म्हणजे देवाला आवडणारं झाड कोणतं? किती भाग्यवान आहात तुम्ही, ज्याचा त्याच्याच गावात उत्सव. अजून आहे का? वृंदावनात गेला असाल आपण. किती जण जाऊन आले वृंदावनला? हात वर करा जरा. किती वेळ जाऊन आले वृंदावन? असू द्या, बाकीच्यांनी जायच्यात जाऊन या. विठाला म्हणजे इकडं कुठं जायच्या आता असं म्हणायचंय मला. ऐका, त्या वृंदावनामध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवायचा. त्याच्या काही जागा होत्या. त्यामध्ये वृंदावनात प्रसिद्ध असं एक वडाचं झाड आहे. त्या झाडाखालीच भगवान बासरी वाजवतात. त्या झाडाचं नाव आहे वंशी वट. वंशी म्हणजे वेणू. भगवान ज्या वडाच्या झाडाखाली बसून ती उभं राहून वेणूवादन करायचे, ते झाड कशाचं होतं? वडाचं. त्याला वट म्हणतात. ऐका, जसं ज्ञानेश्वर कृष्णाला वड आवडतो, ज्ञानेश्वर महाराजांना पिंपळ आवडतो. जयाची द्वारी असं म्हणतात. वडाचं झाड विरक्ती देतं, जे सुखासाठी आवश्यक आहे. आणि पिंपळाचं झाड ऐश्वर्य देतं. काय देतं हे सांगा, नाही तर लोक फक्त मुंज्याच म्हणतात. विठाला पिंपळ ऐश्वर्य देतो. पुढे कृष्णाचं दुसरं आवडतं झाड कदंब. नर्सरीत मिळतात, आणून लावा. कृष्णावर प्रेम करत असाल तर झाडं लावली पाहिजेत. लावालावी करणाऱ्यांना विनंती आहे, या वेळेला झाडांची करा. विठाला एकाला नातेवाईक ओरडला, अरे साखरपुडा झाला मला सांगितलंच नाही. तो तुला सांगितलं असता तर झालाच नसता. त्यांच्यासाठी बोललो की झाडं लावा. विठाला कृष्णाला कोणतं झाड आवडतं? दुसरं कदंब. ज्ञानोबारायांचं आवडतं झाड अजान वृक्ष. त्याच्या सानिध्यात समाधी आहे. तिसरं कृष्णाला आवडणारं फुल झाड आहे कण्हेर. त्याचं वर्णन पण भागवतात आहे. 10व्या स्कंदात आहे. 10व्याच्या आधी वाचायचा स्कंद. 10व्या स्कंदात म्हटलं मी. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रान वेणोरधर सुदयान पूरयन गोपवृंदै वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्तिः. कर्णयोः कर्णिकारम. कानामध्ये कणेरीचं फुल गोल्डन कलरचं असतं. ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारं मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची भरुकळी अशी आला. हा भरलेला मंडप म्हणजे फुललेला मोगरा आहे. आणि आमचे टाळकरी हा कळ्यानं आलेला बहर आहे. विठाला विठाला राहतात मेंढीत पण आहेत सिंह. विठाला माऊलींचं आवडतं फुल कोणतं? मोगरा आवडतो माऊलीला. अजून या दोघांना सोनं फार आवडतं. कृष्णाला इतकं सोनं आवडतं की त्याचं घर सोन्याचं आहे. महाराजांचं प्रमाण आहे, रचियेला गाव सागराचे पोटी जडोनी गोमटी नाना रत्ने. कृष्णाला सोनं आवडतं. कृष्णाच्या घरात सोनं आहे. माऊलीला इतकं सोनं आवडतं, माऊलीच्या दारात जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेणा बोले. अंगी ऐसे बळ. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगाईचे सोन्याचा पिंपळ. अंगाईचे बळ रेणा बोले. अंगी
ऐसे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेणा बोले अंगी ऐसे बळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले वा वा धन तुझी जेजुरी विठ्ठला विठ्ठल 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 अंगी ऐसे बळ रेडा बोले जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ आहे. आणखी पुढं सांगतो या दोघांना सोनं घ्यायलाच आवडतं असं नाही, या दोघांना पण सोनं द्यायला आवडतं. कृष्णाने सोनं दिलं ना, शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा दिला गा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिलेली ज्ञानेश्वरी हे तरी काय आहे? साहित्य सोनियाची आखाणी किंवा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. या दोघांना एकटं राहायला आवडत नाही, यांना माणसं लागतात. कृष्ण एकटा राहिला कधी? याल तरी यारी लागी अवघे माझ्या मागे मागे. बरं हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही, येतील ते नावं काढा तुम्ही त्यांची. फ्रेंड लिस्ट देवाची चेक करा. वाकड्या, बोबड्या, पेंद्या, सुदाम्या, याच्यातलं काही राहिलं तर उद्या होऊन जाईल. विठ्ठला बरं आता ही नावं म्हणजे ब्राह्मणांनी काढून दिलेली नावं नाहीत, ही आकारावरून आलेली नावं आहेत. खेड्यात अशीच पद्धत असायची. म्हणजे एखादा जर पकाच मळकट रंगाचा राहील तर त्याला आपोआपच सावळ्या म्हणायचे लोक. एखादा गोरा असेल तर त्याला भुऱ्या म्हणतात आमच्या कोकणात. एखादा जर सडपातळ असेल तर त्याचं नावच वाळक्या. आमच्या गावात एक धोदल्या होता. विठ्ठला मग वाकड्या का म्हटले? म्हणजे वाकड्या चालत असावा. म्हणजे हे मॉडेल फार जुनं आहे, लोकांना वाटलं सैराट पासून आहे. असे सगळे मित्र त्यांनी गोळा केलेत. मग ज्ञानेश्वर महाराजांनी गोळा करताना पण मिळवली मांदी वैष्णवांची मिळवली मांदी वैष्णवांची मिळविले माती वैष्णवाची मिळविले गयाने गातली मुक्तीची गवाती मिळवली माती वैष्णवाची मिळवली माती वैष्णवाची गयाने गातली मुक्तीची गवाती मिळविली माती वैष्णवाची याला उजवी बाजू उजवी असणं म्हणतात. मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबा एकटे नाही, चोखोबाराने सांगितलं होतं आपली अनाउन्समेंटच अशी करायची. खट नट यावी शुद्ध होऊन जावे दवंडी पिटी भावे चोखा मेळा. काय दवंडी पिटी पिटायलाच भिवंडीहून आलोय. खट असो नट असो या तुम्ही सगळ्यांनी, सगळ्यांचा स्वीकार. वेलकम टू ऑल. त्यांना एकटं राहायला आवडत नाही. आणि दुसरं त्यानं खाऊ घालायला फार आवडतं. कृष्णाला विचारा, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी, नाही राहिलं तर चोरून आणीन पण तुमचं पोट भरीन. ज्ञानोबा राय एकची टाळी झाली चंद्रभागा माझा दान राजा गोपाळाची लाया वाटी माझा दान राज गोपाळाची लाया वाटी एकची टाळी झाली चंद्रभागावरती माझा दान राजा गोपाळाची लाया वाटी माझा दान राजा गोपाळाची वाटी. वाटायला भरपूर आहेत आपल्याकडे, असं काय अडचण नाही. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी.
ज्या समाजाने त्या एकाला पोटभर खाऊ दिलं नाही, त्या एकाने अख्ख्या जगाचं एकाचंही पोट रिकामं ठेवलं नाही, सगळ्यांना प्रसाद दिला. या दोघांमधले साम्य म्हणून हे दोघे एकरूप आहेत. आणि स्वातंत्र्य दिनाला आले म्हणजे या दोघांनी आयुष्यभर एकच काम केलं, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं. वसुदेव देवकी उग्रसेन कंसाला मारले, स्वतंत्र केले. मगध नरेश जरासंधाला मारलं, शेकडो राजे मोकळे केले. त्या भौमासुराने 16,000 मुली नेऊन डांबून ठेवल्या होत्या प्राग ज्योतिषपूरला. प्राग ज्योतिषपूर म्हणजे आताच गुवाहाटी. डांबून ठेवायला एकच गाव आहे पहिल्यापासून, नवीन काहीच होत नसतं, पुनरावृत्ती होत असते. मग कृष्ण गेला, त्या भौमासुराला संपवलं आणि त्या मुली मोकळ्या केल्या. म्हणजे कृष्ण स्वातंत्र्याचा अवतार आहे, गॉड ऑफ लिबर्टी. विठ्ठला मग ज्ञानेश्वर महाराजांनी पण तेच केलं ना. आज तुम्ही आम्ही हे कीर्तनाचं कार्य इथं उभं राहून परब्रह्माचं निरूपण करू शकतो, हे ज्ञानोबारायांचेच उपकार आहे. अध्यात्मातली लोकशाही माऊलींनी आपल्याला पहिल्यांदा दाखवली आहे की तुम्ही सर्व याचे अधिकारी आहात. नाहीतर कान्होपात्रेची समाधी पांडुरंगाच्या जवळ नसती जर ज्ञानोबाराय नसते. हे स्वातंत्र्य त्यांनी दिलंय आणि अशा सगळ्या संयोगाला एकत्र घेऊन तुम्ही उत्सव करतात. तुम्ही खूप भाग्यवान आहात. त्यातली ही जागराची सेवा आहे. मला माहिती आहे 8:15 वाजलेत, पाऊण तासात अभंग पाहून घेईन. विठ्ठला या अभंगात तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना मागतात, प्रार्थना करतात. का करावी ती ऐका. साधं तुम्ही हॉटेलात जरी जेवायला गेलेत तर 15 मिनिटं अगोदर तुम्हाला काय खायचंय ते सांगावं लागतं का नाही. मग तसं उद्या काय मिळवायचंय ते आज नको सांगायला. विठ्ठला भले ऑर्डर करणारा वेगळा असेल, डिलिव्हरी घेणारा वेगळा असेल, पण प्रसाद तर आज सांगितलं जाईल तोच उद्या मिळणार आहे ना. काय मागावं त्याची आदर्श भूमिका तुकाराम महाराजांनी या अभंगात मांडून ठेवलेली आहे. संतांचं मागणं अलौकिक असतं, त्याची काही कारणं मी आपल्याला सांगतो. पहिलं, 1 ते मागणं देवाकडे असतं. 2 ते मागणं देवाचंच असतं, देवच मागितला जातो. 3 देवाला द्यावंसं वाटतं तेव्हा ते असतं. आणि 4 ते केव्हाही जाऊन मागितलं तरी मागणं तेच राहतं. जीवाची मागणी याच्या सापेक्षात आहे. संत देवाकडे मागतात, देवाकडेच मागतात. आपण देवाकडे मागतो, एरवी कोणाकडेही मागतो. लॉकडाऊन मध्ये एक सोयरा सोडला नाही, सगळ्यांचे घेतले परत कोणाचेच दिले नाही. विठ्ठला लोक डाऊन झाले होते. ऐका, आपण देवाकडे मागतो, संत देवाकडेच मागतात. आपण देवाचं मागतो, ते देवच मागतात. 3 आपण आपल्याला मागायचंय तेव्हा मागतो, ते देवाला जेव्हा द्यावंसं वाटलं तेव्हाच मागतात. म्हणसी काही मागा, काय प्रमाण आहेत महाराजांची. तुकोबारायांचा ॲटिट्यूड काही अभंगांमधून असा झळकतो ना. महाराज म्हणाले, पुसता सांगेन हित गुज मात. आपण हा अभंग भजनात मालिकेत म्हणतो, त्यातला तो पुसता शब्द किती ताकदीचा आहे. म्हणजे सांगेन पण पुसता, तू विचारशील तर, म्हणून असा शब्द आपण पुसता कामा नये. पुसता विठ्ठला आणि आमच्या मागण्या प्रत्येक वेळेला भिन्न भिन्न असतात. ते मात्र त्यांच्या मागणीच्या बाबतीत ठाम आहेत. मागणी म्हणजे आपल्या जीवनातली आवश्यकता कळाल्यानंतर तिची केलेली व्यवस्था म्हणजे मागणी. काय मला पाहिजे माझ्या आयुष्यात. साधारण संतांनी ज्या मागण्या केल्यात त्या मागण्यांचं आपण निरीक्षण केलं तर महाराजांनी 3 प्रकारचा विचार केलेला आहे. ते 3 प्रकार कोणते. महाराजांना 3 प्रकारच्या आवश्यकता वाटल्या जीवनात. 1, काही गोष्टी टाळल्या पाहिजेत हे लक्षात आलं. 2, काही गोष्टी ह्या टाळायच्यात आपल्याला, आपल्या जीवनामध्ये ते येता कामा नयेत, ते वाढता कामा नयेत. काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, काही गोष्टी सोसल्या पाहिजेत आणि काही गोष्टी जपल्या पाहिजेत. 3 गोष्टी लक्षात राहतील. काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, काही गोष्टी सोसल्या पाहिजेत
आणि काही गोष्टी जपल्या पाहिजेत, काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. काय टाळलं पाहिजे? टाळ नाही टाळला पाहिजे. कुटाळ लोकांना ते करू द्या. काय टाळलं पाहिजे? नारद मुनी भक्तिसूत्रात सांगतात, दुस्संग सर्वथैव त्याज्यः. वाईटाचा संग सर्व प्रकाराने टाळावा. खळाची संगती उपेगासी नये, आपणा अपाय. वाईटाचा संग नकोच. दुस्संग सर्वथैव त्याज्य. काया वाचा म्हणे आम्ही वाईट चिंतन करताच कामा नये. वाईटाचा संग त्यागावा, तो टाळला पाहिजे. मी म्हणतो आपल्या मुलांना चांगल्या भवितव्यासाठी काय दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. काही करा नका करू, पण एक काम नक्की करा, त्यांना वाईट संगतीपासून दूर ठेवा. आणि त्याचा सगळ्यात सोपा उपाय हा आहे, आपण वाईट संगतीपासून दूर राहा. विठ्ठल खेडोपाडी बालसंस्कार शिबिर असतात. मला लईच दया येते. का? कारण रोग छातीला आणि डाग पाठीला. खरी गरज बालसंस्काराची नाहीच आहे, खरी गरज आहे प्रौढ संस्कार शिबिर. कारण प्रॉब्लेम पोहऱ्यात नाहीये, प्रॉब्लेम आडात झालाय. पोहऱ्याला रिपेअर करून काय करणार आहात? बाप मुलाला सांगतो सकाळी सकाळी, काय वाईटाच्या संगतीत जात जाऊ नको रे, आणि तू संध्याकाळी कोणाबरोबर बसतो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जुने कीर्तनकार लोक उदाहरण सांगतात ना, काही पोरं ना आंबे पाडायला गेली. आता जुना काळ होता तेव्हा पोरं वाट बघायची झाडाला आंबे कधी येतात. आता झाडाचे आंबे वाट पाहतात पोरं, मोबाईल ठेवून आपल्याकडे कधी येतात. कालाय तस्मै नमः. ती शिरली पोरं, जे त्याने आंबे ते वरबाडून काढायला घेतले, तेवढ्यात मालक आला, धरलं एक पोरग पॅकेटाला आणि वाजवतच काढली दिंडी त्याची. तर कुठे चाललेत? म्हणजे चाल घरी, बापाजवळ नेतो तुला आणि आणखी मार खायला लावतो. तेव्हा मग तिकडं नका इकडं चला. म्हणे का? म्हणे पप्पा बाजूच्या आंब्यावर आहे. बालसंस्कार शिबिर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुसंग टाळा. आजच्या जगातल्या सगळ्या समस्यांचं हे पहिलं उत्तर आहे. वाईटाचा संग टाळा. अजामिळ हा वाईट नव्हता, पूजेची सामुग्री आणायला चालला होता. एक जार पुरुष वेश्येबरोबर कामक्रीडा करत होता, ते त्याच्या बघण्यात आलं आणि चिंतनाचा तो परिणाम अख्खं जीवन नरकाकडे वळलं ना. मला म्हणायचं काय, अजामिळाच्या पतनाचा आरंभ हा फक्त कुसंगाने आहे. मग तो कुसंग चिंतनाच्या रूपाने असेल, भिन्न भिन्न रूपाने असेल. आपल्या सोबतचा माणूस आपल्यात काम, क्रोध आणि लोभ तर वाढवत नाही ना, याची काळजी घ्या. मग दोस्ती नीट करा. अजून ऑगस्ट महिना शिल्लक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून एक रविवार आहे, पहिला नाही तर शेवटचा धरा. 3 वाक्यापासून माणसाने दूर राहावं. पहिलं वाक्य, ती तुझ्याकडे बघते किंवा तो तुझ्याकडे बघतो. दुसरं वाक्य, त्याने तुला असं बोलावं. आणि तिसरं, तिने सोडला नाही तर तू वाटा का सोडते. कळलं? पहिलं वाक्य काम, दुसरं वाक्य क्रोध, तिसरं वाक्य लोभ. विठ्ठल काय टाळलं पाहिजे? कुसंग टाळला पाहिजे. व्यसनाधीनता टाळली पाहिजे. व्यसनाधीनता टाळली पाहिजे. प्यायला कोण नाही म्हणतं, पण कोजागिरीला दूध प्यायला सांगितलंय. आमच्या मुंबईत सांगावं लागतं, कोजागिरी हा पिण्याचा सण आहे, पण दूध एकच राशीचं असलं पण कुठं पण जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल वाईटाचा संग टाळावा, टाळलं पाहिजे. दुसरं, संतांनी विनंती केली, हे नको पाहिजेत मला. तोडावा संबंध ओ यांचा माझा तोडावा संबंध. यांचा माझा तोडावा संबंध. यांचा माझा तोडावा संबंध. आस भय चिंता लज्जा काम क्रोध. आस भय चिंता लज्जा काम. आस भय चिंता लज्जा काम. भय चिंता लज्जा काम. तोडावा संबंध
काय काळोख राहील. तोडावा संबंध यांचा माझा. कोणाचा? आस भय चिंता लज्जा काम क्रोध टाळलं पाहिजे. पहिला मुद्दा काय आपला? लक्षात ठेवला पाहिजे, टाळला पाहिजे असला तरी. पहिला मुद्दा काय? बोला ना जरा. टाळला पाहिजे. दुसरा मुद्दा, काही टाळलं पाहिजे, काही सोसलं पाहिजे. काय सोसलं पाहिजे यापेक्षा कशासाठी सोसलं पाहिजे हे बघा. कशासाठी सोसावं मला सांगा. वारीमध्ये त्रास फार का वारीत आनंद फार? हे वारी अजिबात केली नाही ते लवकर म्हणतात आनंद. पण ते वारीला नेणारे पण असं सांगतात, चला लई मजा आहे, लई मजा आहे. तो जातो पहिल्याच दिवशी पायी निघतो आळंदीहून, आणि संध्याकाळी त्याला माहिती असतं 6 वाजता समाज आरती होते. तर अजून 6 वाजले, अजून आरतीचा पत्ता नाही. तर अजून पुन्हा आलं नाही. रात्री 11 वाजता समाज आरती होते. तो विचारत राहतो, पुन्हा आलं, पुन्हा आलं. तो विचारतो असा की असं वाटतं पुन्हा येईल, पण हा पुन्हा नाही येईल. पुन्हा येईल, पुन्हा येईल. मग त्याला सांगितलं आता काय करायचं. तो म्हणाल काय नाही, उद्या आराम आहे आपल्याला. बरोबर ना. दशमीचा 20 असतो पुण्यात. एकदा सासवडचा घाट चढलं की पंढरपूरला आपण गेलोच. अहो त्या सासवडच्या घाटात तो चढतो. त्याला सांगितलं असतं सासवडचा घाट चढला की झालं. हरिपाठ डबल संपतो तरी झेंडेवाडीहून सासवड येत नाही, लक्षात ठेवा. अखा दम नाकात येतो याच्या. बरं तिथून पुढे मग त्याला सांगितलं होतं काय नाही मस्त मज्जा आहे. पण महाराज लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यातला पाऊस, सातारा जिल्ह्यातली थंडी आणि सोलापुरातलं ऊन खाऊन पहा. पहिल्याच दिवशी कलर बदलतो. कुठून? वरड ते नातेपुते. मला काय विचारले नातेपुते का? म्हटलं त्या दिवशी एवढा कलर बदलतो की घरचे नाते पुते आले तरी ओळखायचेच नाही त्याला, म्हणून त्याला नातेपुते म्हणतात. किती त्रास. बर याला घरी ऐश्वरामात झोपायची सवय. तिथं त्या 40च्या तंबूत 60 जण. एकदा पडला का हलो नाही चालो नाही. बरं याला पिन ड्रॉप सायलेन्स लागायचं. तिथं सगळे शास्त्रीय गायक, कोण खर्ज, कोण षड्ज, कोण पंचम, कोण निषाद, कोण काय. बर तो तंबू म्हणजे एक स्वतंत्र विश्व असतं रेदास महाराज. म्हणजे पहिला माणूस शेवटचा माणूस झोपायच्या आत पहिला माणूस जागा होतो तिथं. आणि त्या वारकऱ्यानं कुठल्या कंपनीचं प्लॅस्टिक आणले खुडकुड 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 चालूच. जसा कीर्तनात तानपुरा लावलाय. बाबा जशी मधून मधून स्वर देतात तसं विठाला विठ्ठल विठ्ठल. बरं घरी याला शॉवर बाथ घ्यायची सवय. वारीमध्ये शॉवर बाथ नसतो, टँकर बाथ. आमच्या दिंडीतल्या एकाने अख्ख्या अंगाला साबण लावलं आणि ते पाणी पडायचं बंद झालं म्हणून त्याने डोळ्यावरचा साबण काढला. टँकर निघून गेला होता. ते निघाला असं पिशाच्च योनीतलं आणि त्याचा तो हसू लागला. एक लक्षात घ्या, वारी तुम्हाला तुमच्यावर हसायला शिकवते. आणि ज्याला स्वतःवर हसता आलं त्याला जगात कोणीच रडवू शकत नाही. पायाला फोड येतात पण वारीची ओढ कमी होत नाही. चंद्रभागेत पोचतो, पाय ओले करतो, ध्वजा भिजवतो आणि पांडुरंगाला कळकळून विनवणी करतो, देवा त्रास फार झाला जाऊ दे, पण आनंद केवढा मिळाला. वारीच्या आनंदासाठी वारीत होणारा त्रास तुम्ही काय केला? सोसला. याला म्हणतात सोसलं पाहिजे. होतो त्रास पण तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. जीवावर आलं, कंटाळा आला, जरी झोप आली तरी पेंगत राहते. एक पोराचा व्हिडिओ टाकलाय कोणतरी विठ्ठला. जागे राहा नाही तर नका राहा, पण कीर्तनात राहा, जाग्यावर नक्की राहाल. विठ्ठला 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 विठ्ठला. असं जागोजागी सांगतोय मी, जरा ध्यानात घ्या ना आपण. ऐका श्रोते हो, श्रोते हो, आपल्याला सोसलं पाहिजे. आमच्या मुंबईमध्ये ना लोकल आहे, त्यामुळे लोकल आहे. त्या लोकल पण एक स्वतंत्र विश्व असतं. म्हणजे त्या एका डब्यामध्ये काय असेल त्याचा भरोसाच नाही. कोणी गाणीच म्हणत असतं, कोणी गाण्यांच्या भेंड्या खेळतो, कोणी भेंड्यांची गाणी म्हणतं.
कोणाला पत्ताच नसतो काय चाललंय. कोणी मस्त झोपलेला असतो, शेजारचा माणूस म्हणजेच लोड, तो कुठं डाउनलोड करायचा आहे. कोणी उभं राहिलेलं असतं, कोण ताटकळत असतं, सगळं चाललंय. पण त्या गर्दीत इतर डबे रिकामे असले तरी एका विशिष्ट डब्यात आधीच गर्दी असली तरी लोक आणखी गर्दी जातात करायला. मुंबईची लोकल ज्यांनी पाहिली त्यालाच माझं विधान कळेल. ज्या लोकलच्या डब्यात भजन मंडळ असतं ना, त्या डब्यात लोक आधी घुसतात. रेल्वे प्रवाशांची भजनी मंडळ आहेत, बसले की त्यांचं भजन सुरू. कुटाणे करण्यापेक्षा किती चांगलं आहे. देव साखर फुटाणे तर देईल विठाला. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांत वासी गंगा स्थाने, एकांत वासी गंगा एकांतवासी गंगास्थाने, एकांतवासी. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काळ सारावा चिंतने. मग ज्या चाहूल बरोबर लागली. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सोसलं पाहिजे. कीर्तनात मांडी घालून बसण्याचा त्रास होतो ना 2 तास, हो. मांडी घालण्याचा त्रास होत असला तरी जीवनाची घडी घालण्याचा आनंद तर मिळणार आहे ना. सोसलं पाहिजे, सोसलं पाहिजे. आणि तिसरा विचार, जपलं पाहिजे. काय जपलं पाहिजे? सेवा करताना, साधना करताना, नामजप करताना हळूहळू हळूहळू आपल्या अंतरंगामध्ये भावना विकसित होतात. आणि विकसित झालेली भावना खंडित होता कामा नये यासाठी ती जपायची असते. उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जाओ. श्रोते हो, लक्षात आपल्या आलं असेल, पतन होतं म्हणून कुसंग टाळला पाहिजे. आनंद मिळणार आहे म्हणून त्रास सोसला पाहिजे. आणि भगवत प्राप्ती होणार आहे म्हणून भाव जपला पाहिजे. त्याला सुद्धा हेच सांगितलं पहिल्या चरणात. आता माझ्या बाबा, आता माझ्या बाबा, आता माझ्या बाबा, आता माझ्या बाबा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा. आता माझ्या बाबा, आता माझ्या बाबा, आता माझ्या बाबा, आता माझ्या बाबा, आता माझा बाबा, आता माझा बाबा, आता माझा बाबा.
यांचं आडनाव बदलून टाकू आपण, गोडुले ठेवू, गोडुले. कडुळे कसं काय झालं काय माहित विठाला. टाळलं पाहिजे कुसंग, सोसलं पाहिजे भजनासाठी आणि जपलं पाहिजे भाव. हे भाव काय असतो? कायम बाजार भावात राहणारे आपण, बेजार भावाने झालेले. हा भाव काय असतो? शरीर जी क्रिया करतं त्याला कृती म्हणतात आणि त्यावेळेला मन ज्या स्थितीत असतं त्याला भाव म्हणतात. फिजिकली असतं त्याला ॲक्शन म्हणा आणि सायकोलॉजिकली असतं त्याला इमोशन म्हणा. ॲक्शन अँड इमोशन. ती कृती करत असताना आत असलेली भावना, आत असलेली मनाची स्थिती त्याला भाव म्हणतात. आणि देवाच्या संबंधाने कृती करत असताना देवाच्या संबंधीचाच विचार मनात असणं हे तसं फार कठीण आहे. संसारी माणसाला सगळं फिजिकल लेवलला करायची सवय असते. ती आई पण त्या पोराला सांगते, ए त्यांच्या वरातीत जरा जाऊन ये. का? जर आपण त्यांच्यात नाही गेलो तर आपल्यात कोण येईल? काही माणसं मैताव पण त्याच्यासाठी जातात. चौदार त्याच्यासाठी जातात म्हणजे आपण जर नाही कोणाच्या गेलो तर विठ्ठला. चौदार अत्यंत प्रामाणिक आहेत. मला काय म्हणायचं आहे, हे फिजिकल व्यवहार ते त्यात मन भावना काहीच घेणं नसतं, काहीच घेणं नाही, काहीच घेणं नाही. दुर्दैवाने संसारातले सगळी माणसं परमार्थात आणतात. हा ते लगेच म्हणतात वातावरणच केलं तुम्ही विठ्ठला. वातावरणासाठी एवढी तडजोड देव उपाशी ठेवी, दुसरं काय करेल? एकच नंबर विठ्ठला. ज्याला साधक व्हायचं आहे ना त्याला सगळ्यात आधी प्रामाणिक व्हावं लागेल. तुमच्याकडे माणिक असेल नसेल पण प्रामाणिक असला पाहिजे. पोलाइटली बी पोलाइट असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. आपल्याकडे ते कामच नाही. पाहुणा आपल्याकडे जेव्हा येतो, आल्यानंतर तो जेव्हा जायला निघतो तेव्हा आपल्या खिशातून पैसे काढतो. कितीची नोट? 10ची. आज दृष्टांत तरी खर्च कर ना बाबा. किती? 50. फार उशीर लावता भाववाढीला. 500ची नोट काढली पाहुण्याने, होऊन जाऊ द्या खर्च. ती 500ची नोट तो पाहुणा जेव्हा त्या लहान मुलाच्या हातात देतो आणि ते पोरग आपल्या कडेवर असतं आणि पाहुणा जेव्हा नोट देतो त्या वेळेला आई काय म्हणते? आपण काय म्हणता तेव्हा? नको त्याला कशाला, नाही नाही राहू द्या. त्यावेळेला तुमच्या मनात तेच असतं ना विठ्ठल. आता माझ्या भावा बहिणींनो, भावाचं काय म्हणणं आहे पहा. तो तर म्हणतो 4 व्हीलर वाल्या कटप विठ्ठला. बहिणी म्हणत असतील आता माझ्या भावा अंतराय नको देवा. ती जी मनाची स्थिती आहे ना, ते सगळं करताना आपल्या मनात जे चालतं ती जी कालवा आहे तो भाव आहे. आणि तो भाव माझा तुटता कामा नये. महाराज जपतात त्याला. आता जपावं कोणत्या गोष्टीला लागतं ते मी सांगतो, तुम्ही जरा ते जपा. 1, जी वस्तू दुर्मिळ आहे ती जपावी लागते. 2, जी मौल्यवान आहे ती जपावी लागते. आणि 3, जी अल्प म्हणजे थोडी आहे ती जपावी लागते विठ्ठला. पहिलं काय जपावं लागतं? दुर्मिळ आहेत, दुर्मिळच लोक सांगतील ते ऐका. जे दुर्मिळ आहे ना ते जपलं पाहिजे. तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्रयागराजला जाऊन आले का नाही? का गेले होते? का गेले ते प्रयागला? का गेलेच नव्हते? कुंभासाठी गेले होते ना. का इतक्या लांब गाड्या चालवत गेले काही लोक? कारण भारताचं वैभव आहे ते, भारताचं ऐश्वर्य, भारताची गरिमा आहे. 40 कोटी लोक येणार असा अंदाज होता. 66 कोटी लोक आले. 66 कोटी. अख्खं जग हैराण आहे. इतकी माणसं एकत्र येऊ शकतात? 66 कोटी. आणि तरी कोणाला काहीच कमी पडलं नाही. का? त्यांच्या सेवेला कोणी भोगी नव्हता.
विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आता फडवाले 27 ला काय करतात बघू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या जवळ आहे. आणि त्या कुंभमेळ्याचा इम्पॅक्ट असा पडला, त्यानंतरचे सगळे धार्मिक सोहळे वाढलेत, ते सगळे मोठे झाले. धर्माच्या बाबतीत लोक अधिक संवेदनशील झाली, ही गोष्ट चांगली आहे ना. त्या त्या धर्माचा प्रत्येक नागरिक हा त्या त्या धर्माचा एकनिष्ठ आणि धर्मनिष्ठ असतोच. हे फॉल्टी पीस आपल्यातच कसे काय इतके आले काय माहिती. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आपल्या साधू संतांविषयीचा आदर, आपल्या परंपरांचा अभिमान, या गोष्टी असल्याच पाहिजेत. परदेशातली कितीतरी लोक आले होते. सगळ्यात भारी मोबाईल कोणता? त्याचा काय प्रश्नच नाही. मी फोन. हा मग तेच ना, आय किंवा ते आय म्हणजेच मी ना. त्याची मालकीण आली होती, नाव बदली केलं तिने स्वतःच. आपण करायला घेतली ती बदलू देईनात. झालं एकदाच ईश्वरपूर. विठ्ठल विठ्ठल आता इंद्राच्या मुलाचं काय म्हणणं आहे मला माहित नाही. ऐका श्रोते हो, त्या स्टीव्ह जॉब्सची बायको म्हणते, मी धन्य झाले जन्माला आले, मला अमृत स्नानाचा योग आला. किती वर्षांनी आला होता? 144. दुर्मिळ, ते जपलं पाहिजे. दुसरं, जे दुर्मिळ आहे ते जपलं पाहिजे. दुसरं काय जपलं पाहिजे? जे मौल्यवान आहे ते जपलं पाहिजे. आता तुम्ही समारंभाला जर जाऊन आलात तर बाहेरून जाऊन आल्यानंतर पहिले दागिने गेटला अडकवता आणि मग घरात येता, बरोबर आहे ना? हा 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 हा. एक तर ते दागिने गळ्यात कमी ना बँकेतच जास्त. कधी कधी त्या बँकेतले दागिने म्हणत असतील, घेईन मी जन्म याजसाठी देवा, ते तिथंच जास्त. हो, कळतच नाही. म्हणजे बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा सेफ जागी काय ठेवता तुम्ही? दागिने. का बरं? रेटच तसा झालाय. तरी तात्या, ट्रम्प तात्याच्या कृपेने आता 4000 खाली आलंय. विठ्ठल मग सोन्याला इतकं का जपता? मौल्यवान आहे म्हणून. अजून आहे का? पंक्तीमध्ये जेवण वाढतात ना, ती छान पद्धत असते. भातराम, भाजीराम, डाळराम, ते वाढतच राहतात छान. आणि जेव्हा एखादी गोष्ट परत येणार नसते तेव्हा ती वाढताना एक शब्द वाढीव बोलला जातो. भात चालला, बरोबर ना? वरण चाललं, भाजी चालली. भाजी चालली म्हणजे परत माघारी येत नाही. एकाला ते ऐकूच आलं नाही, भाजी चालली. तो निघून गेल्यानंतर याला बाजूवाल्याने सांगितलं, भाजी गेली. भाकरी एक पडली, भाजी एवढीच. तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली. काय? भाकरीचा तुकडा मोठा, भाजी एवढीशी लावून लावून खायचा. असं झालं, शेवटच्या घासाला भाकरीचा तुकडा एवढा आणि भाजी एवढी. का जपली? अल्प होती म्हणून. विठ्ठला मग तुकाराम महाराज काय जपतात? भाव. मग काय आहे म्हणून जपतात? भाव दुर्मिळ आहे म्हणून, का भाव मौल्यवान आहे म्हणून, का भाव अल्प आहे म्हणून? भाव दुर्मिळ आहे. दुर्मिळ. दुर्मिळ म्हणजे हाची दुष्काळ तयाला. देवाला सगळं आहे पण प्रेम नाही, भाव नाही. म्हणजे भाव कसा असला पाहिजे? दुर्मिळ असला पाहिजे. बरं, मौल्यवान किती आहे? कर्तळी आवळे तैसा हारी करतरी आवडे. तैसा हरी करतळी आवळे. तैसा हरी करतरी आवडे. करतरी आवडे. तैसा कर्तळी आवळे तैसा हरी. हे आवळे म्हणजे ते हरी आवळला असं नाही. झाडावरचा आवळा असतो तो तळ हातावर जितका सुस्पष्ट होतो त्या पद्धतीने परमात्मा हस्तगत होतो भावनेनं.
देव आकळता येतो इतका मौल्यवान व्हॅल्युएबल काय आहे भाव, म्हणून तो जपला पाहिजे. आणि अल्प अल्प म्हणजे तो असा काही दीर्घकाळ नसतो. 2 तासाच्या कीर्तनात एखाद्या वाक्याला हृदय आर्द्र होतं असं अख्खं नसतं. काही 3-3 तास कसं काय रडता येईल हो? डेअरिंग आहे लोकांची विठ्ठला. काही काळापुरतं असतं ते, असं दीर्घकाळ नसतं. ते मैतावर रडणाऱ्यांची तर हिंमतच आहे बा. एवढा वेळ भाव टिकणारच नाही. तो खूप अहो ते रडतात म्हणजे ते मेलेल्यासाठी तर रडतात. हळूहळू मग जो माणूस येईल ना त्याच्यासाठी पण त्याच्यात रडतात. म्हटलं हा इयान चॅपल आहे का रवी शास्त्री कॉमेंट्रीला बसवलाय विठ्ठला. काका आलाय आता तो कोणाकडे पाळना तो आवाज दे ना असा भाव नसतोच. मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. भाव अल्प आहे, अल्प, अगदी अल्प. किती अल्प असतो, काही क्षणाचा. पूज्य मोरारी बापू एक विचार सांगत असतात की माणसाने जप केला पाहिजे. असं म्हटलं जातं की आरोग्याच्या बाबतीत जगात पहिला क्रमांक जपानी माणसाचा आहे. ते सगळ्यात चिवट आहेत, लॉंग लाईफ. त्यांचं एव्हरेज एज काहीतरी म्हणजे एव्हरेज 84 की 85 आहे. पण मला असं म्हणायचं आहे जपानीच माणूस चांगला जगतो असं काही नाही. जपानी पण माणूस चांगला जगतो. असू द्या असू द्या, होऊ द्या आता आज जय विठ्ठल होऊन जाईल आपलं, काही अडचणच नाही. जपानी माणूस चांगला जगतो विठ्ठला. जल्पण्यापेक्षा जपत जा. जल्प म्हणजे बडबड करणं, बरळणं. अनंत वाचाळ त्या कैचा दयाळ पावे हरी. जप केला पाहिजे. मग तो जप करताना नाम घेत राहावं, नाम घेत राहावं, नाम घेत राहावं. हळूहळू नामाची गोडी वाढत जाते. नाम घेतल्याशिवाय नामाची गोडी वाढणे नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांजवळ एक जण आला आणि तो म्हणाला, महाराज 9 वर्षे झाली नाम घेतो, नामाचा काही अनुभवच आला नाही. महाराज त्याला म्हणाले, काहीच अनुभव आला नाही तरी 9 वर्षात नाम सुटलं नाही, याच्यापेक्षा काय अनुभव येणार आहे नामाचा? हाच मोठा अनुभव आहे. लोक म्हणतात दरवर्षी सप्त्याला येता काय मिळालं? अरे दरवर्षी येतो याच्यापेक्षा काय मिळणार आहे विठ्ठला? बापू मला जप करत राहा, काय होईल? ते म्हणाले जप करता करता एक दिवस डोळ्यातून जेव्हा अश्रू येतील तेव्हा समजायचं देवाजवळ आपला निरोप पोहोचला. इथं संतांच्या डोळ्यात अश्रू येतात तरी आपण जप करत नाही. जप करून आपल्या डोळ्यात अश्रू कधी यायचा? अल्प. अजून सोपं सांगतो. हृदयामध्ये भाव दाटून येतो, कंठ नाही दाटून येतो, कंठ आर्द्र होतो, वाणी ओली होते आणि तेवढ्या टचकन डोळ्यातून पाणी येतं, अश्रूची धार अशी घरंगळते. या सगळ्याला फक्त काही सेकंद लागतात. हृदयातला भाव, कंठ बाष्पयुक्त होणं आणि नेत्रातून अश्रूची धार ओघळणं, हा भावाचा इतका शॉर्ट जर्नी आहे. मी म्हणतो एखाद्याच्या डोळ्यात जर पाणी आलं तर लोक म्हणतात काय त्याचा भाव आहे. अश्रू हे भावाचं दर्शन नाही, अश्रू हे भावनेचं स्खलन आहे विठ्ठला. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप. हा प्रवास आहे. किती गोड प्रमाण दिलं महाराजांनी. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. म्हणजे प्रेम भाव हा अल्प विषय आहे. मग जे दुर्मिळ आहे, जे मौल्यवान आहे, जे अल्प आहे ते जपलं पाहिजे. भाव असाच आहे म्हणून तो जपला पाहिजे. पण भाव प्रॅक्टिकल कसं काय? प्रॅक्टिकली तर कळलं पाहिजे ना. नाही तर चाललंय भाव भाव या विषयावरचं विवरण. सगुणोपासना आणि निर्गुणोपासना यामध्ये भाव शब्दाचं स्वरूप भिन्न होतं. सगुणोपासनेत भाव म्हणजे आपण ज्या विग्रहाची म्हणजे मूर्तीची पूजा करतो
ती मूर्ती नसून साक्षात भगवंतच आहे असं वाटणं हा सगुणोपासनेतला भाव आहे. मूर्ती असं म्हणूच नाही, तो देव आहे असं म्हणावं. तुकाराम महाराज म्हणतात, त्याला पुजताना त्याचं सुद्धा आमच्या शरीरासारखंच शरीर आहे हा भाव आम्ही धारण करू. कोंड कोंडून धरीन जीवे देह भावे पूजीन. त्याचं पण शरीर माझ्यासारखंच आहे. आपण काय करतो, त्याच्या पुढ्यात नारळ फोडतो, सांगतो काय त्याच्यासाठी फोडायचंय, नारळ फोडतो ना असं पाणी त्याच्या अंगावर उडवतो. तुमच्या उडवलं चालेल का हॉस्पिटलला नारळ पाणी आणलं? पण आपल्याला ज्या ट्रीटमेंट लागतात तसे त्याला नको. मंदिरात जाऊनच पहा तो देव राहिलाच कसा इतकी वर्षे असा प्रश्न पडतो. म्हणजे इकडे प्रवचन माला होत्या, ते उत्तम महाराज बडे होते हार्मोनियम साथीला. त्या आरती सुरू झाली, ते निरंजनच आलं होतं त्याला वरून, काळो कुट्ट असा चिकटा त्याला आलेला. मी म्हटलं मी नाही आरती म्हणणार, या असलं निरंजन. तो महाराज जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, सप्ताह त्यांचा देऊळ त्यांचं, आपली आरती करा निघून जा. म्हटलं असल्या ॲडजस्टमेंटची मला सवय नाही. नंतर जाऊ द्या ना. म्हटलं ते निरंजन बघा स्वच्छ नाही केलेलं. म्हणे अजिबात आग्रह करू नका. का? मंदिर कोणाचं आहे बघा. म्हटलं कोणाचं? ते म्हणलं मारुतीचं. त्याच्या घरी भांडी घासायला आहे कोण? विठ्ठल. अरे ब्रह्मांड नायक राहतो, त्याला किती ऐश्वर्यात ठेवलं पाहिजे. आपल्यासारखं दारिद्र्य त्याच्या नशिबी का आणता? तिथली प्रत्येक गोष्ट क्लास 1 असली पाहिजे. याला सगुणोपासनेतला भाव म्हणतात. साधेपणाच्या नावाखाली गबाळेपणा आणणं हा मूर्खपणा आहे. विठ्ठल मला म्हणायचं काय, सगुण मूर्तीला विग्रह म्हणजे परमात्माच मानणं हा भाव आहे. त्या वृंदावनातले लोक कसले त्या भावनेत रममाण झालेत. मी 2007 साली पहिल्यांदा वृंदावनला गेलो होतो. तिथून नंदगावला गेलो. तुम्ही गेलेत? जाऊन या. 50 नंतर घरी थांबायचंच नाही. नुसतं इकडून आलं का तिकडं, तिकडून आलं का तिकडं. का? हे बघा, आपण फिरायला गेल्यावर आपल्याला बरं वाटतं, आपण फिरायला गेल्यावर घरच्यांना बरं वाटतं, मग सगळ्यांनाच बरं वाटतं. ही बद्रीनाथला जाते सून 10 दिवस नुसती स्टेटस टाकते, फिलिंग व्हेरी हॅप्पी. ती तिकडून टाकते दरड कोसळली, ही कमेंट लिहिते एन्जॉय. अरे टाळकं फुटलं तर एंड जॉय. विठ्ठला 50 नंतर तिथं कुडबडतच राहायचं नाही. ते त्यांचा संसार, आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. आपण भजन कधी करणार आहात हा प्रश्न माझा ज्येष्ठ मंडळीला आहेच. आपण विचार करा. सगळं जीवन त्यांच्याच करता घालणार आहात का? तुम्ही तुमची काही तयारी केली की नाही? माझ्याकडून भगवत सेवा, देवाची, देशाची, धर्माची. बरं, ज्यांच्यासाठी करतात ते यांचे आभार असे जोरात मानतात ना. हे त्यांना म्हणतात अरे आम्ही आहे म्हणून ठीक आहे, आम्ही गेल्यावर तुमचं कसं होईल काय माहिती. त्यातलं एक पोरग काढतं भैरवी, तू जाऊनच बघ, तू जाच. मग एवढा जाच असेल तर मग तिथं जाच कशाला? विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, तुम्ही कुठे बंदा. मी गेलो होतो नंदगावला. ते नंदगाव कृष्णाची क्रीडास्थळी आहे. ते असं थोडंसं टेकाड्यावर आहे. वर नंद बाबा, यशोदा मैया त्यांचं मंदिर आहे. खिच्यात थोडे पैसे ठेवा, कारण ते जाताना आतमध्ये नीट घेतात. ते बाहेर येताना दरवाजाला होतात. असू द्या. तिथून परत येताना आम्ही पाहिलं तर प्रत्येक अंगण्यामध्ये आहे ना राहुल महाराज असे गाडगे ठेवलेले मातीचे, आणि त्याच्यात लोणी गोळे ठेवलेले. आम्हाला काही कळलं नाही, पहिल्यांदाच गेलेलो. आम्ही विचारलं तिथं, माताजी ये आप क्या रखे हो इसमें? बोले आप बिंद्रा पहली बार आए हो? नवीन वारकरी वारीत लगेच कळतो. हाँ. बोले ये नंदगांव कान्हा की क्रीड़ा स्थली है. भगवान बिंद्रावन से यहाँ खेलने के लिए आते हैं, और बच्चे जब खेल कूदते हैं तो उन्हें भूख लगती है. नंदगांव में भूख लगे और बिंद्रावन तक जाए, भगवान कैसे सह कर सकते हैं? ये कैसे सह सकते हैं? इसलिए जो के त्यों और जहां के वहां प्रभु की खाने की व्यवस्था, इसलिए ये मक्खन रखा है. आम्ही त्यांचा भाव इतका आस्वादिला. 5,500 वर्षापूर्वी कृष्ण तिथं खेळायला यायचा, आणि लोण्याचे गोळे आज ठेवलेत. मी दुसरा प्रश्न विचारला त्यांना, माताजी
आपने मक्खन रखा है लेकिन वो खुला ही छोड़ा, उस पे ढक्कन क्यों नहीं रखा? तिने सांगितलं बच्चों को जब भूख लगती है ना तो ढक्कन बाजू करने का समय भी वो सही नहीं सकते, जैसे आए कि तुरंत खाए, इसलिए खुला ही छोड़ा है. याला म्हणतात भाव. 5,500 वर्षापूर्वीच्या घटनेला आज जिवंत ठेवता येतं ज्या भावाने अंतराय नको देवा. आता माझ्या भावा, तो भाव माझा जपला पाहिजे. विग्रह पूजा करताना तीच भावना असली पाहिजे. आमचे गुरुजी म्हणायचे खरा साधक कोण? जो चालताना प्रत्येक पावलाला भगवंताला धन्यवाद देतो ना, तो सांगतो भगवंता इतकी कृपा तू माझ्यावर केली, कारण चाले हे शरीर कोणाची असत नाही. मी जेवतो ते पचवतो तू, हे सुंदर जग या डोळ्यांनी दाखवतो तू, ही तुझी गोड कीर्ती कानाने ऐकवतो तू, हे सगळं तू करतोय. ही भावना सतत असली पाहिजे. उजवा हात आहे आपल्याला सगळ्याला, असं वर घ्या. उजवा हात घ्या वर. पक्षाचा कार्यक्रम नाही कुठल्या, उजवा हात घ्या वर. तो असा आपल्या डावीकडे न्या, डावीकडे, डोळ्यात बोट न घालू कोणाच्या, आणि असं करा. का बरं? कारण पांडुरंगाने कृपा केली म्हणून 2025ला आता कीर्तन ऐकतोय, नाही तर यंदा आपली 5वी पुण्यतिथी असती. बरवे झाले आजी बरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी समर्पण. असे टाळकरी असतील ना तर पडणाऱ्या कीर्तनकारानेही कीर्तनात पडलं तरी चालेल. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी. 5वीच पुण्यतिथी असते ना. हे सगळे 5वे पुण्यतिथीवाले म्हणजे कोरोनावीर. कोरोनाच्या काळात आपण ज्यांना गमावलंय, देवाची कृपा आहे ना आपल्यावर, आणि या भावनेनं प्रत्येक वेळेला आपली भावना आर्द्र पाहिजे. आमचे गुरुजी जेवायला बसले हरिराम म्हणायचे. आपण पण म्हणतो पंक्तीत, फक्त शोकेश मधली फळं आपली. मी त्यांना म्हणालो तुम्ही जेवताना हरिराम का म्हणायचे? म्हणता ते म्हणाले हा जो प्रसाद आपल्याला भगवंताने दिलाय ना त्याला धन्यवाद म्हटलं पाहिजे म्हणून जेवलं पाहिजे. त्यांचं भोजन सुद्धा भाव भजन आहे. याचा अर्थ सगुणोपासनेत हा भाव असला पाहिजे. प्रत्येक क्षण आपले डोळे पाणावलेले राहतील. निर्गुणोपासनेमध्ये भाव लागतो तो कोणता? हे चराचर परमात्ममय आहे. ज्ञानेश्वरी काय गोड म्हणते पहा. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसिया प्रतीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. जोपर्यंत आम्हाला सगळ्यात भगवंत दिसत नाही ना तोपर्यंत आपण भक्त नाहीच. सर्वभूती पाहे एक वासुदेव, एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. उसोनिया ठावा हंतेचा, उसोनिया ठाव अहंतेचा, उसोनिया ठाव अहंतेचा. कबीर महाराजांचा मुलगा होता कमाल. कमालच होता तो. त्यांच्या घरी बकरी होती. कशासाठी? मग ते शेले घोंगड्या विणायला लोकर लागायची ना. महाराज कमालला म्हणाले कमाल जा रे आपल्या बकरीला थोडा चारा घेऊन ये. बकरीला खायला घातल्यावर पुण्य मिळतं, बकरीला खाल्ल्यावर नाही. हा, बकरीला खायला घातल्यावर पुण्य. ते गेले तिकडे चारा आणायला. आता ते सकाळचे कोवळे दवबिंदू त्या पानावर सूर्यकिरणात असे चमकत होते. ते चमकणारे दवबिंदू पाहिले आणि कमालाला समाधी लागली. थोड्या वेळाने शुद्धीवर आला, समाधीतून बाहेर आला, वित्थान झाला आणि चारा न घेताच घरी आला. कबीराने विचारलं तसाच आला? तो म्हणतो ते गवत कापायला गेलो त्या दवबिंदूत साक्षात माझं ब्रह्म दिसलं. ब्रह्म कसं काय कापून आणू? विठ्ठला विठ्ठला. श्रोते हो, बकरीच्या चाऱ्यात ब्रह्म दिसलं. काय अधिकार आहे? आपल्याला बकरीत दिसलं तरी खूप आहे. मला म्हणायचं काय,
जप तप कर्म क्रिया नेम धर्म, पण सर्वाघटी राम भाव शुद्ध. सगळ्यात राम आहे हा शुद्ध भाव आता माझ्या मनात निर्माण झालाय. हे सगळं मला जगत सर्वम खलविदम ब्रह्म हे सगळं परमात्ममय दिसू लागलंय. हा जो भाव माझ्या आत तयार झालाय, अंतराय नको देवा, हा तुटता कामा नये. तू म्हणशील तर बाकी मी यासाठी जे जे काही घडायला पाहिजे ते माझं करत आहे. आले भागात करीतो, 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 आले भागात करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागात आले भागात करीतो, आले भागात करीतो, 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 करीतो. माई टाळी टाळी. गोपाल कुमार, शेवट म्हणा तुका म्हणे, तुका म्हणे वाटे. तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, नका फुट देव फाटे, नका फुट देव फाटे फाटे, आले भागात करीतो, आले भागात करीतो. नको देव फुटू फाटे, आले भागात करीतो, आले भागात करीतो, हाय तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम तुझे नाम तुझे नाम, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागात करीतो, आले भागात करीतो, करीतो, करीतो. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. याचे दोन भाव असे आहेत की माझ्यासाठी करायचं आहे ना तर ते तेवढंच कर की माझा भाव सांभाळ, बाकी माझ्या वाट्याला आलेलं मी करत आहेच ना. किंवा तो भाव माझ्यात टिकावा म्हणून जे करायला पाहिजे ते मी करत आहे. काय आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, याच्याने तुझी प्राप्ती होते, तो भाव राहतो असं तुझं म्हणणं आहे.
कारण रणांगणावर आलेला अर्जुन कृष्णाला म्हणाला, तुझी गीता ऐकून फार कन्फ्यूज व्हायला होतं का? तू एकीकडे दया, क्षमा, शांती सगळं सांगतो आणि पुन्हा क्षात्र तेजाचाही उपदेश करतो. नक्की करू काय? भजन करू का भांडण करू? तो पण कृष्ण आहे. तो म्हणाला, अर्जुना भजन करू का भांडण करू हा प्रश्न तुझा चुकीचा आहे. म्हणजे मग भजन करत करत भांडण कर. मामनुस्मर युद्धेच, यातलं मामनुस्मर म्हणजे भजन आणि युद्धेच म्हणजे भांडण. आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म करत असताना भगवंताच्या नामाचा जर उच्चार कराल, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कशाने? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मग या सगळ्यांनी भाव टिकेल हो, पण मन लहरी आहे, कधी थोडं इकडं कधी थोडं तिकडं. माझ्या एका जागी स्थैर्य पाहिजे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. इथं बांधून ठेव आणि हे काम तू कर. कारण का? वेगवेगळे मार्ग दिसतात आणि त्या मागे धावण्याची पळण्याची आम्हाला बुद्धी होते. बरेच लोक सांगतात, इकडे पण आपले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचंच सांगतात, मग तिकडे सांगतात तर इकडेच राहा ना. तिकडे पण हेच सांगतात, तिकडे जातोच कशाला, इकडेच थांब की. गुलाबराव महाराजांनी एकाने विचारलं, सगळे धर्म सारखंच सांगतात तर मग आपल्याच धर्मात का राहावं? गुलाबराव महाराज म्हणाले, सगळेच धर्म सारखंच सांगतात, मग दुसऱ्या धर्मात का जावं? आहे ते आहेच, ते बरोबर आहे ना. त्यामुळं तुझी उपासना, तुझं भजन, तुझी भक्ती, तू असा आहेस, हा जो भाव आहे, याला विकल्पाचे फाटे फोडू देऊ नकोस, फुटू देऊ नको. मूर्तीपूजा म्हणजे वेडसरपणा आहे. असा शहाणपणा आपल्या जीवनात येऊ नये. पूर्वज आपले मूर्ख नाही, ज्या पूर्वीच्या परंपरा सांभाळल्यात. मी तर म्हणेन, विज्ञान निष्ठांना भजन जर चुकीचं वाटत असेल तर समजायचं विज्ञानाचं अजून वय लहान आहे. त्याला जरा मोठं होऊ द्या, 18 वर्षाचं होऊ द्या, त्याला जरा समज येऊ द्या, मग त्याला कळेल की हे सगळं बरोबर आहे. कारण ज्यांना ज्यांना कळलं ते सगळे सगळे असे झालेत. हे जग जेव्हा फुल्ली डेव्हलप होईल तेव्हा ते स्टाईलने, लाईफस्टाईलने इंडियन असेल, ते भारतीय असेल, लोक भारतीयांसारखं जगतील. ही जगातली आदर्श जीवनशैली. एकच विचार सांगतो आणि थांबतो. आमचं ते सोनी मराठीचा प्रोग्राम होता ना, तर त्याच्या ओपनिंगला मुख्यमंत्री आले होते मुंबईला. त्यांनी कीर्तना संबंधाने इतका गोड विचार मांडला. ते म्हणाले, अमेरिकेमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तसं तर अमेरिकाच मेन प्रॉब्लेम आहे, पण अमेरिकेत पण प्रॉब्लेम आहेत. त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये एक प्रॉब्लेम त्यांचा सगळ्यात बिग प्रॉब्लेम आहे आणि तो 100% पैकी 36% आहे. आणि तो प्रॉब्लेम आहे मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य. कोणाचा प्रॉब्लेम आहे? अमेरिकेचा. 52% अमेरिकन गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपू शकत नाही. ही परिस्थिती आहे तिथली. सीएम त्याला म्हणाले त्या विषयात की अमेरिका एवढी ॲडव्हान्स आहे, फुल्ली डेव्हलप आहे, तरी त्यांच्याकडे सगळ्यात बिग प्रॉब्लेम आहे मेंटल हेल्थ. तो प्रॉब्लेम महाराष्ट्रात नाही आहे, कारण महाराष्ट्रात कीर्तन आहे. मेंटल हेल्थ हा महाराष्ट्राचा प्रॉब्लेमच नाही आहे. महाराष्ट्र उलट कीर्तनापासून लांब जातो ना, तेव्हाच महाराष्ट्रात मेंटल हेल्थ हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जे लोक मेंटल झाल्यासारखे वागतात ते कीर्तनापासून लांब जाण्याचा परिणाम आहे, महाराष्ट्रात जन्माला आल्याचा तो परिणाम नाही. हे जे सगळं आहे ते आमचं आहे. याविषयी सद्भावना राहिली पाहिजे, याविषयी अश्रद्ध मन होऊ नये. यासाठी तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. जरी फाटे सांगायचे असले तरी घड्याळाचे काटे बघावे लागतात. अंगावर येऊ नये याच्यात थांबावं. काटा. श्रोते हो, आपण देवाला सांगूया, देवा मी माझ्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करीन, तुझं नाम मुखाने घेईन, फक्त तू माझा आहेस, मी तुझा आहे. हा भाव कुठेही कमी होऊ देऊ नको. वडांगळीकरांनी इतका सुंदर उत्सव केलाय, हा यांचा भाव सुद्धा कुठेही कमी पडू देऊ नको. आणि वर्षानुवर्षे हा उत्सव वाढत चालला पाहिजे. मी म्हणतो यंदा हा या गल्लीत आहे, पुढच्या वेळेला हा एखाद्या मोठ्या स्टेडियम मैदानात घ्यावा लागला पाहिजे.
इतका हा भाव वृद्धिंगत हो ही भगवंता चरणी कृष्ण परमात्म्या चरणी माऊलीच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली आजानी